मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 29. आणि ऐका, खंडूरामोशी म्हणाला, होत हातच जावायाकडं हाय. हात बसूनच तो किल्ल्या फिरवतो. मग बघता काय, सावळा पिसाट होऊन म्हणाला, बळीच्या बदल्यात खोताला कैद करूया चला. हो खरंच, भिवा म्हणाला. आणि तो पाटील बी, चला दणक्याला दणका. वाईच आमचा बी हात दाऊया की, ताईनू म्हणाला आणि सर्वच उठले. थांबा, फकीरा म्हणाला, खोताला बाहेर काढायचा तर मांजरानं कोंबडं उडवावं तसं झालं पाहिजे. आणि येता येता रावसाहेबाला बी वडा, काय व्हायचं ते होऊ द्या. तुम्ही थांबा हातच, बळी म्हणाला. आम्ही येतो भरकन, काळजी करू नका. त्याच्या बायकोला बी कळू देत नाही. मी घराकडे चलतो, फकीरा म्हणाला. मांगुड्यात लवकर ये. चेतलेली 50 माणसं घेऊन बळी, पिरा, सावळा, साधू हे गावाकडे धावले. वेशीपासून सर्वांनी निश्वास रोखले. हातातली हत्यारं अलगद धरून भर वाऱ्याप्रमाणे ते पाटलाच्या वाड्याला जाऊन पालीप्रमाणे चिकटून बसले. वाड्यात माणसं जागीच होती. खोत, पाटील उद्याची मनसुबे आखीत होते. गणू नाईक, गण्यामांग अशी बरीच मंडळी बसली होती. गणू रामोशानं पुष्कळशे फरारी आणून खोतापुढं हजर केले होते. त्यांनी फकीराला कैद करण्यास मदत करावी आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांना गुन्हे माफ करायचे असं ठरलं होतं. पुष्कळ उशिरानं ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला. सोप्यात काही माणसं बसली होती. कंदील जळत होता. गळ्यातलं जानवं कानात अडकवून खोत अंधारात सरकला. जोत्यावरून उतरून एका भिंतीआड बसला आणि गपकन सावळाची प्रचंड मिठी त्याच्यावर पडली. किंचित धुसफूस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले. तोंड कायमचं बंद झालं होतं. हा काय प्रकार आहे हे खोतालाच उमगलं नाही. आपण दूर जात आहोत एवढंच त्याला जाणवत होतं. कितीतरी उशीर मामा आला नाही म्हणून रावसाहेब पाटील चमकला. त्यानं अंधारात रोखून पाहिलं आणि तो हळूच उठून दारात आला. कोणाशी बोलत असतील असं वाटून तो पुन्हा झोत्यावर आला आणि इकडे तिकडे हळूच पाहत म्हणाला, मामा. हुंकार आलाच नाही. सर्वत्र सामसूम असून हा एकटाच कुठे गेला याचा विचार करीत पाटील जोत्यावरून खाली उतरला आणि एक भयंकर मिठी त्याच्यावर पडली. प्रथम गपकन तोंड बंद झालं आणि लगेच तो अंतराळातून कुठंतरी वाहत निघाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे, दाढेत आहोत. हा क्रूर मृत्यू आपल्याला घेऊन निघाला आहे. मामाही याच वाटेनं गेला असावा. इतक्या सहजपणे आपण फसलो कसे याबद्दल त्याला स्वतःचाच संताप आला. मांगवड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले तेव्हा त्यानं डोळे फाडून सर्वत्र पाहिलं. फकीरा त्याच्यापुढं उभा होता. पिरा, सावळा, बळी, त्या तलवारी, कुऱ्हाडी, ती प्रचंड माणसं, त्यांची ती आचाट करणी पाहून पाटील भयभीत झाला. त्यानं खाली पाहिलं. तो त्यांचा पराक्रमी मामा आडवा पडला होता. त्याला बांधून टाकला होता. शाबास, फकीरा म्हणाला. माझ्या मर्दानो, आता मला कवा बी मारान येऊ दे, मी तयार आहे. हे दोघं मागं राहिले असते आणि मी मेलो असतो तर ह्याने आमचं बीट ठेवलं नसतं. फकीरा, आमासने गुमान सोड, पाटील बिथरून म्हणाला आणि खंडून एक लाथ हाणून त्याला क्षणात खाली पाडला. आता पाटील की सर, खंडू ओरडला. फकीरानं पाटलाला उचलून उभा केला आणि हुंबऱ्यापर्यंत उडीत नेला आणि वैतागून तो म्हणाला, ह्यो दारकोण का केलास? तो माझ्याशी इनाकरण वैर का बांधलंस? माझी गरीब जमात नेरलेल्या माळाला डांबलीस. हे सारं तो का केलंस? बोल. आता हे बोलणार नाही, ह्याला घेऊन चला, साधू म्हणाला. आणि त्यांना घेऊन ते सर्व डोंगराची वाट चालू लागले. आमची माणसं बांधून घातलीत, सावळा खोत कानाजवळ जाऊन म्हणाला. आता मी तुला डोंगरात बांधून घालणार. ते पहाटे सातदऱ्यात आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता. चंद्र मावळत होता. वनराजीवर अंधार हळूहळू पसरत होता. पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता. परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करीत होता आणि प्रकाशाची अपरंपार
किरणं त्या ढगाखालून भूमंडळापुढे धावत होती. त्या अनंत किरणांच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता. शीड मोडलेल्या तारूप्रमाणे रेशमी ढग वाहत होते. जंगल जागं होत होतं. पाखरं दक्षिणेचं ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती. सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता. विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी तद्वत तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्याने त्या पर्वताला घट्ट धरलं होतं. त्या पारंब्याच्या मिठीत एक अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते. त्या देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता. त्या कड्यावरून पाहता त्या भिंतीपासून 2 मैल सरळ खाली जमीन दिसत होती. ती बाजू अगदी बेलाग होती. पाहणाऱ्याची नजर तरळत होती. अशाच त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता. त्या देवळात येताच फकीरानं पाटील आणि बापू खोत यांना डांबून टाकलं आणि भिंतीकडेनं आपली घोडी बांधून जागोजाग आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली. डोंगरावर येताच आता त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला. जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली. आमच्या सर्व दुःखाचं मूळ त्या दोघात आहे. आता वाटेल ते हो, आपण यांना सोडायचं नाही. मेलो तरी त्यांना सोडायचं नाही आणि हे जर सुटले तर आमचा वंशच नष्ट करतील. ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत. पण मारायची कशी? कसलं मरण यांना द्यावं? यांचा कडेलोट का करू नये? निराशेच्या कोंडीत सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत, कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. मन हे मूळचंच बेडर नसतं. ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं. जसं पोलाद निखाऱ्यात काही क्षण तापून बाहेर येतं आणि कणखर होतं, तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती. अजून मुरा कसा आला नाही? फकीरानं विचारलं. चढण अवघड आहे, साधू उत्तरला. उशीर केला त्यानं. येईल आता चंद्र उगवल्यावर. आज कितवी घडी आहे? आज मध्यान्हीला चंद्र उगवल. फकीरापुढं बोलला नाही. तो पुन्हा विचारमग्न झाला. मुरानं लवकर यावं, सत्तूकडची बातमी कळावी आणि आपण लवकर काय ते निश्चित करून टाकावं म्हणून उत्सुक होऊन तो मुराची वाट पाहत होता. सूर्य मावळून पुष्कळ उशीर झाला होता. डोंगरावर किर्र झाडे काळोख मी म्हणत होता. वडाच्या झाडाखाली बसून सर्व बोलत होते. सर्वांचं लक्ष मुराच्या वाटेकडे लागलं होतं. तो येताच त्यांचं भवितव्य ठरणार होतं. काल रात्री पकडून आणलेले खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड पडून कानोसा घेत होते. त्यांना हातपाय बांधून तिथं टाकलं होतं. आता आपण जगत नाही याबद्दल त्यांची खात्री होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळे ते तळमळत होते. दैवानं आपली क्रूर थट्टा का करावी म्हणून ते दैवाला शिवाय देत होते. ते जन्मभर सतावलेले बेरड आता एकदाच सर्व सूड घेणार. आता जे होईल ते सहन करणं यापेक्षा दुसरं काहीच इथं नाही, असा विचार करीत ते दोघे सासरे जावई कणत पडले होते. त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून 2 कोपऱ्यात प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकापासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. जसजशी रात्र उलटत होती तसतसे आपण मरणासमीप जात आहोत असं त्यांना वाटत होतं. रात्री अंधारातच त्यांना आणून त्या देवळात टाकलं होतं. दिवस त्यांनी त्या देवळात पडून काढला होता. बाहेर काय आहे याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. परंतु खोतानं धीर सोडला नव्हता. तो अंधारात जगण्याची धडपड करीत होता. ज्या दगडाशी त्याला बांधलं होतं त्यालाच तो हिसके देत बसला होता. बाहेरची हालचाल ऐकू येताच तो गप्प पडून पुन्हा कणत होता. सासऱ्याचं कणणं ऐकून पाटील शेवटी घडी मोजत होता. मध्याह्न रात्र उलटली आणि खोतानं तो दगड ओढला. दगड जमिनीवर पडला तर आवाज होईल म्हणून त्यानं पटकन त्या पडत्या दगडाखाली पाठ दिली आणि मग हळूहळू उडीत तो पाटलाजवळ आला. तेव्हा तो आपल्या दाताने पाटलाच्या वाद्या कातरू लागला. उंदराप्रमाणे त्याचे हात सोडू लागला. अतिजलद तो कार्य करू लागला. मृत्यू जणू आपल्यापासून दूर जात आहे असं त्याला वाटू लागलं आणि शेवटी त्यानं पाटलाचे हात मुक्त करूनच निश्वास घेतला. आपले तोंड त्याच्या कानाजवळ नेऊन तो म्हणाला, हां आटपा, माझे हात सोडा लवकर. चंद्र डोंगर चढून आला होता. सर्वत्र चांदणं पडलं होतं. वडाची प्रचंड सावली मावळतीला लांबच्या लांब पसरल्यामुळं देवळालगतचा तो कडा त्या सावलीनं झाकला होता आणि त्या सावलीत ते दोघे एकमेकांना मुक्त करीत होते.
पाटील सरळ होऊन खोताला सोडवू लागला आणि एकदम घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला. एकदम घाबरून बाहेरचा कानूस घेत खोत म्हणाला, शिव कोण आला असावा, येऊ दे, आपण कसं निघायचं. रावसाहेब पाटील कुजबुजला आणि खोत म्हणाला, चंद्र वर आलाय, मागच्या मागं अंधारात चालूया. मुराला पाहून त्या सर्वांना आनंद झाला. फकीरांना त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडील बातमी ऐकायला उत्सुक होऊन मुराभोवती कडक होऊन बसले. हळू आवाजात मुरा म्हणाला, कबीरा, चौगुल आणि पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूनं कोंडलाय. टक्कुरं खाजवाय त्याला फुरसत नाही. छावणीकडं सरकण्यासाठी तो धडपडतोय, पण काही जमना. तेव्हा गोंधळ्यानं मला निरोप दिला की तुम्ही चला. पवाराला हुलकावणी देऊन मी छावणीवर हल्ला करतो, तुम्ही पण तयार असा. पण कवा? फकीरांना मध्येच विचारलं आणि मुरा म्हणाला, तेच तर नक्की नाही. मग आता ते विचार सोडा. फकीरा निराश होऊन म्हणाला, आता आम्हाला हजर झालं पाहिजे. रात्री पंतांची भेट, सर्व लोकांची धरपकडणी, खोत पाटील यांना आपण केलेली अटक, हे सर्व मुराला सांगून फकीरा म्हणाला, सरकारचा हुकूम आहे की आम्ही 10 जण माणसासनी छावणीवर हजर व्हावं, तरच आमची अटक झालेली बायकापुरं मोकळे होतील. 10 जण? मुरा म्हणाला, कोण कोण? फकीरा म्हणाला, मी फकीरा, मुरा, बळी, हरी, पिरा, सावळा, तायनू, भिवा, खंडू आणि 10वा घोंचीकर बळी. पण बळीला अटक झाली आहे. काय? बळीला अटक? मुराला धक्का बसला आणि फकीरा म्हणाला, आता कामाला लागा. सकाळी आपण छावणीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काहीतरी निकाल लावायचा. चला. पाटील आणि खोत यांचं नाव निघताच सर्व उठले आणि देवळात गेले. परंतु ते दोघेही तिथं नव्हते. ते दोघे पळून गेल्याचं लक्षात येता सर्वांना धक्का बसला. सावळा ओरडला, दाजी, ते पळालं की. पळतील कसं? फकीरा म्हणाला, मोहरं आम्ही आहे आणि मागं वाट नाही. पळा, वाट रोका, तेसने जीवन जाऊ देऊ नका. क्षणात धावपळ झाली. चांदण्यात माणसं पळत सुटली. फकीरा अधिकच चिंतातूर झाला. जन्माचा वैरी हाती येऊन गेला हे शल्य त्याच्या काळजाला सलू लागलं. प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीत हजर होईन हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरू लागला. उशिरानं घमांडी धावत आला आणि म्हणाला, देवळामागचा कडा उतरताना पडून ते दोघं बी मेलं? निश्वास टाकून फकीरा म्हणाला, ठीक झालं, चला या म्हणावर सारेसने. त्यांची मडी आणायची का? घमांडीने विचारलं. नको, फकीरा उत्करला. त्यांची मडी आणायची का? घमांडीने विचारलं. नको, फकीरा उत्करला. मित्रांनो, वास्तव असो किंवा साहित्य असो, कथा असो वा कादंबरी, जे पेरावं ते उगवतं. ज्या पाटलाने, त्याच्या खोताने, सासऱ्याने हे जे काही केलं त्याचा शेवटसुद्धा अगदी त्यांच्या कृत्याला साजेसा झाला आहे. अर्थात हेही कौशल्य अर्थातच लोकशाहिरांचं. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.